दरवाजा माग आहे तोंड तिथंच आहे दाखव एंट्रीलाच आहे. तर नमस्कार मित्रांनो, बघा सर्वमित्र विजय सुरेश यूट्यूब सर्व स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आहे. रेशमी पिशवीला आहे आणि बघू शकताय एका बाथरूम मध्ये एक ओलं पिशा आहे बघा. आणि टोपण उघडून ठेवा. पण आपण पकडण्यात आलेलो आहे. बघू शकताय बरं टोपण उघडून ठेवा. कशा प्रकारे हा तिथंच ठेवा बाहेर गोल पिशा आहे. घ्या आतमध्येच घ्या बाथरूम मध्ये घेऊ ग ठेवा तिथं बरं ठेवा तिथं. टोपण पण साईडला टाकायचं. अगदी सुरक्षित आपण त्याला पकडलेला आहे. तर हा आहे रसल वायपर म्हणजेच गोल जाती साप आहे आणि हायली वेनिमस असतो. याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं जे की आपल्या शरीराची नर्वस सिस्टीम असते जे काय रक्ताभिसरण संस्था असते ब्लड सर्क्युलेशन तर त्याच्यावरती याच्या विषाचा परिणाम होत असतो. तर बघा आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका तर होळीचा गाव यामध्ये पोहोचलेला आहे. बघा ग्रामस्थ या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणजे आपले बाबासाहेब शिंदे यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांनी या अगोदर सुद्धा या होळीच्या गावामध्ये भरपूर साप वाचवण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे. यापूर्वी पण आपण या गावात येऊन धामण, घोणस, नाग अशा विविध प्रकारचे साप जीव वाचवायला आपल्याला यांच्यामुळे मदत झालेली आहे. त्यांनी आपल्याला यापूर्वी संपर्क करून इथं बोलवून आपण भरपूर साप पकडलेले आहेत. त्यांच्यामुळे जीव भरपूर वाचले आहे. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा हा वायपर कुळातील साप आहे आणि वायपर कुळाचे भारतामध्ये 31 प्रकार आढळून येतात. त्यातील हा सर्वात मोठा असतो. तर बघा याची सरासरी लांबी 3 ते 4 फूट असते. अधिकतम लांबी 6 फुटापर्यंत वाढतो आणि याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला हेमोटॉक्सिन प्रकारचं विष असतं. रक्ताभिसरण संस्थेमध्ये याच्या विषाचा परिणाम होत असतो आणि याच्यापासूनच माणसाला रक्तपातळाच्या गोळ्या तयार होतात. त्यामुळं गोण सापाचं जगणं खूप महत्त्वाचं आहे. जर सापाला मारून जर संख्या त्यांची कमी झाली तर पुन्हा आपल्याला रक्तपातळाच्या गोळ्या मिळणार नाहीत. म्हणून अजिबात गोण सापाला मारायचा प्रयत्न करायचा नाही, लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो, नुकताच आपण हा रसल वायपर म्हणजे गोण जातीचा पकडला होता बघा. तर त्याचं डोकं कसं आहे बघू शकताय. बदामी आकाराचं डोकं आहे आणि संपूर्ण शरीरभर शंकरपाळीच्या आकाराच्या बघा चैन दिसते बघा कशी. मध्यभागी 1 आणि साईडला 2 अशा. तर बघा तपकिरी, त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्याच्या रांगा आहेत बघा 3. असं त्याचं वर्णन आहे. मागाशी त्या ठिकाणी जरा गर्दी असल्यामुळं वर्णन सांगितलेलं नव्हतं मी, त्यामुळं बघा आत्ता माहिती सांगितली मी. तर शेपटी अचानक बारीक होत गेलेली आहे बघा. बघू शकता आता त्याला कशा पद्धतीने निसर्ग सोडतोय आपण. सुरक्षित पद्धतीने तो कसा जातोय बघा. त्यानं सुरुवातीला जरा आवाज करण्याचा प्रयत्न केला होता, आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. कारण ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्याच वेळेला साप असा भीती दाखवत असतो आपल्याला. तर तो कशा पद्धतीने बाहेर येतोय बघा. और गेला वे स्पीडनं गेला की मी म्हणतोय आत्ता बाहेर येईल मग बाहेर येईल. तर कशा पद्धतीने जातोय बघा.
आणि पाल्यात असताना बघा की त्याचा कलर आणि ह्या सापाचा रंग त्याचा रंग या प्रकृतीला समरूप होत असतो, त्यामुळं तो समजून येत नसतो बघा. त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्त काळजी घ्या. पायात गमबूट वगैरे वापरा, कानामध्ये एअर प्लग वगैरे अजिबात घालू नका. अजगर समजून या सापाच्या जवळ जाऊन पकडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तर बघा मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. आपल्यासोबत आपले सहकारी मित्र आशु पवार हे कॅमेरामॅनच्या स्वरूपात मागापासून उपस्थित होते. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर पद्धतीने तो निसर्गाच्या आदिवासामध्ये म्हणजेच फॉरेस्टमध्ये निघून चाललेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.